ईव्हीएमच्या विरोधात शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं, त्यामुळे नवा राजकीय वाद सुरू झाला। निवडणूक आयोगावर विश्वास ठेवून चूक केल्याचं शरद पवार यांचं म्हणणं आहे, तर विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे विरोधक वैफल्यग्रस्त झाल्याचा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला। बाबा आढाव यांनी सुरू केलेल्या आत्मक्लेश आंदोलनाच्या उपोषणाच्या ठिकाणी जाऊन शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली। ही भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी ईव्हीएमवर हल्ला चढवला। काही लोकांनी प्रेझेंटेशन आम्हाला केले की हे या पद्धतीने शक्य आहे, ते केलं जाईल। तसेच आमची कन्सर्ट आहे की आम्ही त्यांचा विश्वास ठेवला नाही। ईव्हीएमवर शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्चर्य व्यक्त केलं। शरद पवार साहेब जेव्हा निवडून आले तेव्हा ईव्हीएम ही बरोबर होती। हे साफ दादांत खोटं आहे। हे असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी कृत्या काढतात। अजून 2-4-15 दिवसात सगळे लोक ते विसरून जातात। जगातील प्रगत देश ईव्हीएमचा वापर करत नाहीत, याकडे विरोधक सातत्यानं लक्ष वेधतात। आता निवडणूक आयोग आणि सरकार यावर कसा तोडगा काढणार हा प्रश्न निर्माण झालाय। विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर महाविकास आघाडी ईव्हीएमच्या विरोधात आक्रमक झाली आहे। शनिवारी पुण्यातील बाबा आढाव यांच्या आंदोलन स्थळावरून मविआच्या नेत्यांनी जोरदार घणाघात केला। सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पीत उपोषण सोडलं। यावेळी शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। ईव्हीएम निवडणुकीतल्या काळ्या पैशांचा वापर याचा निषेध करण्यासाठी बाबा आढाव यांनी गेल्या 3 दिवसांपासून आत्मक्लेश उपोषण केलं होतं। या उपोषण स्थळावरून उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार घणाघात केला। आता आमच्याकडनं आपण वडून घेतलं की सत्यमेव जयते, आता सत्तामेव जयते सुरू झालेलं आहे। ईव्हीएम विरोधातलं आंदोलन महाविकास आघाडीनं पुढे न्यावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपोषण स्थळावरून केलं, तर ठाकरेंच्या या हाकेला जयंत पाटील यांनीही प्रतिसाद दिलाय। आपल्या महाविकास आघाडीकडनं पूर्ण राज्यभर आंदोलन नेलं पाहिजे, पूर्ण राज्यभर। विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीनं ईव्हीएमच्या विरोधात जोरदार मोर्चा उघडलाय। त्यात बाबा आढाव यांच्या आंदोलनानं ठिणगी पडली आहे। त्यामुळे ईव्हीएमच्या विरोधात महाविकास आघाडी खरंच जन आंदोलन उभारणार का हे पाहावं लागेल। राज्यात विधानसभा निवडणुकीतल्या निकालानंतर ईव्हीएमवरून गदारोळ सुरू आहे। विरोधकांच्याकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जातोय, तर सत्ताधाऱ्यांच्याकडून याबद्दल जोरदार उत्तर दिलं जात आहे। अशातच या वादात रासपचे नेते महादेव जानकर यांनी पण उडी घेतली। महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जातोय। अशात माजी मंत्री महादेव जानकर यांनी ईव्हीएम बद्दल मोठं विधान केलं। ईव्हीएम हॅक करता येतं, मी इंजिनियर असल्यानं मला सगळं माहिती आहे असं जानकर म्हणालेत। तसंच महायुतीत वाईट अनुभव आल्याचंही त्यांनी म्हटलं। दरम्यान कोणी इंजिनियर असेल तर त्यानं ईव्हीएम हॅक करून दाखवावं असं आव्हान रावसाहेब दानवे यांनी दिलंय। ईव्हीएम हॅक करता येतं, आय एम ऑल्सो द इंजिनियर, आय नो दॅट। ईव्हीएम हॅक करता येतं, सर्व हॅक करता येतं, प्लेन हॅक करता येतं, फ्लॅग हँकर हॅक करता येतं, नाही करता येत नाही। ज्याला कोणाला ऑब्जेक्शन त्यांनी एकत्र यावं। निवडणूक आयोगाने त्यांना पाचारण केलं, त्या ठिकाणी त्यांनी हॅक करून दाखवावं किंवा एखाद्या प्रदर्शन हॉल तयार करावा आणि त्या हॉलमध्ये ईव्हीएम ठेवून कोण जे यांचे जाणकार इंजिनियर, त्यापेक्षा वरिष्ठ इंजिनियर, त्यांनी पब्लिकली ते हॅक करून दाखवावं। आता दानवे यांनी दिलेल्या आव्हानावर महादेव जानकर काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे। विधानसभा निवडणुकीतल्या निकालानंतर अनेक पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली। त्यामुळे उमेदवारांचा ईव्हीएमवर भरोसा नाही का असा प्रश्न आता निर्माण झालाय। विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। अनेक ठिकाणी फेरमतमोजणीची मागणी केली जाते। बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, राजन विचारे, केदार दिघे यांच्यासह 27 उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे। आश्चर्याची बाब म्हणजे भाजपचे कर्जत जामखेड मतदारसंघातले पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी सुद्धा अशीच मागणी केली आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये या सगळ्या मशीन्स मोजल्या जाव्यात, त्याच्यामध्ये कुठे छेडछाड झाली, व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनमध्ये तो आकडा सेम आहे का, यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीका केली आहे। आम्ही म्हणतो तपासाच, आणि कोण कुठनं अमेरिकेतनं लंडनमधनं शास्त्रज्ञ असतील ते आणा, तुमच्यातले कोण शास्त्रज्ञ झाले असतील त्यांना तपासायला सांगा, आम्हाला कसली भीती नाही। 27 उमेदवारांनी फेरमतमोजणी संदर्भातली प्रक्रिया पूर्ण केली आहे। आता उमेदवारांनी केलेल्या मागणीप्रमाणे फेरमतमोजणी केल्यानंतर काय काय तथ्य समोर येतं याकडे राज्याचं लक्ष लागलंय।
राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या दरे या मूळ गावी गेलेत. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण मात्र तापलंय. ऐन सत्ता स्थापनेच्या काळात एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. अशातच शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आणखीन भर पडली. दरेगांव जाते हैं, वहाँ ना उनका मोबाइल लगता है ना कुछ लगता है. एक आराम से एक बड़ा निर्णय लेने का रहा तो हमेशा वो दरेगांव गए. शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांना सुद्धा शिंदेंवर टीका करण्याची आयती संधी मिळाली. तर शिरसाट यांनी यावरून विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय. हिम्मत लागते. मुळात ईडी सीबीआयचं भय ज्याच्या डोक्यात आहे तो कोणताही मोठा निर्णय घेऊ शकत नाही. शिंदे साहेबांनी सत्ता सोडताना सुद्धा त्या दिलेरपणाने, त्या कॉन्फिडन्सने ती सत्ता सोडलेली आहे. काही लोकांना त्यांचा चेहरा पडलेला दिसतो. आम्ही लाचारासारखं नाटकं करणारी लोक नाहीये. दरे गावातल्या मुक्कामादरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणती राजकीय भूमिका निश्चित करतात याची उत्सुकता आहे. एकीकडे राज्याला नव्या सरकारचे वेध लागलेले असतानाच दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र साताऱ्यातल्या दरे या आपल्या मूळ गावी दाखल झालेत. यावरून संजय राऊत यांनी शिंदेंना टोला लगावला. तर शिवसेनेच्या नेत्यांनी राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. गुरुवारी रात्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत सत्ता स्थापनेच्या झालेल्या बैठकीनंतर शिंदे ठाण्यात आपल्या निवासस्थानी थांबले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी महाबळेश्वरमधलं त्यांचं मूळ गाव दरेगाव गाठलं. शिंदेंच्या या दौऱ्यावरून विरोधकांनी टोले लगावले. एवढा महत्त्वाचा दिवस असताना काळजीभाऊ मुख्यमंत्र्यांनी असं गायब होणं हे कितपत योग्य आहे? खरं तर राज्याची काळजी घेणं गरजेचं असतं. स्वतः काळजीवाहू मुख्यमंत्री नाराज होऊन त्यांच्या गावाला गेले आहेत अमावस्येचा मुहूर्त. त्या अमावस्येचं काय महत्त्व आहे मला कळत नाही. दिल्लीतल्या बैठकीच्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्या देहबोलीवर सुद्धा संजय राऊत यांनी निशाणा साधलाय. त्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. तुम्ही लाडका भाऊ मोदी शहांचे राहिलेले नाहीत असं एकंदरीत दिसतंय. तुम्ही देवेंद्रजीचे लाडके भाऊ दिसत नाही. पण मी लाडका भाऊ असं ते सतत बडबडत आहेत. त्यांना उपचारांची गरज आहे. राहिलं सुलं स्वतः संपणार आहे तो. त्यामुळे तो मेंटल झालाय, पागल झालाय. त्याला दगड द्या हातात. एकनाथ शिंदे दरे गावातून मुंबईत दाखल झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला वेग येईल. राज्यातला मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नसताना आता मुख्यमंत्रीपदासाठी दररोज नवनवीन नावं समोर येत आहेत. त्यातच नाव पुढे आलं तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं. नाव पुढे येताच मोहोळ यांनी तातडीनं ट्विट करत आपण स्पर्धेत नसल्याचं स्पष्ट केलं. राज्यात भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे जरी स्पष्ट झालं असलं तरी माळ कुणाच्या गळ्यात पडणार याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. अशातच मुख्यमंत्री पदासाठी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. पण मोहोळ यांनी तातडीनं ट्विट करत ही चर्चा फेटाळून लावली. समाज माध्यमांच्या मधून माझ्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी होणारी चर्चा निरर्थक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेनं कौल सुद्धा ऐतिहासिक दिला. आमच्या भारतीय जनता पक्षात पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लमेंटरी बोर्डात एकमतानं घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर. आणि पार्लमेंटरी बोर्डात एकदा निर्णय झाला की पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे असं म्हणत मोहोळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आता राज्याच्या मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता आहे.